चला चालू करूया पुरणपोळी बनवायला. पहिले पाणी घेऊया. अर्धा किलो डाळ टाकलेली आहे, हरभऱ्याची डाळ. त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकून हळद मिक्स करूया थोडंसं आणि थोडं मिक्स करून कुकर झाकण लावूया आणि 6 ते 7 शिट्ट्या काढून घेऊया आपण कुकरच्या. डाळ शिजून झालेली आहे, मस्त गाळून घेऊया आणि तेल टाकून परतून घेऊया. डाळ थोडी मस्त परतून घेऊया. गूळ घालूया थोडंसं, म्हणजे अर्धा किलो असेल तर 250 ग्रॅम गूळ टाकायचा. पूर्ण पाणी हेपर्यंत संपेपर्यंत पूर्ण हे करूपर्यंत गूळ विगरूपर्यंत डाळ परतू घेऊया आपण. बघा मी कशी करून घेतलेली आहे. सेम असं केलं तर खूप पुरणपोळी छान होते. यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे मी थोडीशी आणि परत मिक्स करून घेतलेलं आहे. परत जायफळ पूड पण टाकलेली आहे थोडीशी आणि परत मिक्स करून घेऊया. पूर्ण एक जीव होईस तोपर्यंत मिक्स करायचं आणि ते चाळणीच्या साहाय्याने वाटून घेऊया आपण. हे असं वाटून घेतलं तर पुरणपोळी खूप छान होतं. मी कशी वाटून घेते, पूर्ण एक जीव होती. सगळं गूळ आणि डाळ सगळी एक जीव झालेली आहे पूर्ण. खूप छान टेस्ट येते अशी पोळीला. हे बघा अशी डाळ माझी बारीक झालेली आहे सगळी. आपण पीठ मळून घेऊया. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे दोन्ही मिळून. छान मिक्स करायचं मीठ आणि तेल आणि पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपण गोळा बनवून घेऊया. पुरणपोळीचा गोळा थोडंसं अगोदर घट्ट मळायचा आणि नंतर पाणी टाकून थोडंसं पातळ बनवूया. असा गोळा बनवला तर पुरणपोळी फुटत नाही आणि छान होते. खूप मऊ गोळा होता असा बनवला तर. हे बघा माझा कसा गोळा झालेला आहे. अगोदर निबार होता, नंतर मी पातळ केला आणि तेल लावून आपण झाकण ठेवून अर्धा तास भिजवून घेऊया. हे बघा अर्ध्या तासानंतर असा मऊ गोळा झालेला आहे सगळं. आता पुरणपोळी बनवून घेऊया आपण. मी छोटा गोळा तोडून घेतलेला आहे, तो मस्त हातावरती मळून घेते आणि गोल वाटी बनवून घेतलेली आहे त्याची. मी जेवढं पीठ आहे तेवढंच पुरण घेते त्याच्यामध्ये. हाताने प्रेस करून गोळा बनवून घेऊया आपण त्याचा. हा असा गोळा बनवला तर पुरणपोळी सगळीकडनं सेम होते आणि जाड पातळ राहत नाही. वरचा गोळा थोडासा आपण तोडून काढूया त्याचं, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ. परत गोल करून परत हातावरती व्यवस्थित हे करून घेऊया आणि लाटून घेऊ. दोन्ही साईडने सेम लाटून घ्यायची पुरणपोळी. जास्त पातळ नाही करायची आणि जास्त जाड नाही करायची. पातळ केली तर पुरणवरती येतं. मिडियम लाटून घेऊया. बघा अशी माझी लाटून झालेली आहे. तवा पण तापून ठेवलेला होता मी. तेल टाकून घेतले थोडंसं. हळूच अलगद हाताने मी टाकून घेतलेली आहे पोळी. उलटून घेऊया आपण, दुसऱ्या साईडने उलटूया. तेव्हा खूप छान दिसते बघा, टम्म फुगलेली आहे. दोन्हीकडून पण मस्त भाजून घेऊया आपण. छान झालेली आहे पोळी बघा, किती खूप छान फुगलेली आहे. अशी पोळी केली तर खूप छान होते आणि टम्म फुगते. नमस्कार फ्रेंड.